नमस्कार, सुषमाज हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। आणि आपण आज उकडीचे आंबा मोदक बनवतो आहे। तुम्ही मोदकाचा रंग अगदी परफेक्ट आलेला आहे। आपण इथे कुठलाही आर्टिफिशियल रंग वापरलेला नाही आहे आणि हे मोदक आपण साच्याच्या साहाय्याने तयार केले, त्याच्यामुळे अगदी सुबक मोदक तयार होतात आणि दिसायला खूप छान दिसतात हे मोदक। म्हणजे एक वाटी पिठामध्ये आपले 11 पेक्षा जास्त इथे मोदक तयार होतात। आपण रेसिपी बघणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील। रेसिपीला एक लाईक नक्की द्या। आणि हे मोदक जे आहे ना, अगदी छान मऊ लुसलुशीत असे मोदक होतात आणि खायलाही खूप छान लागतात आणि झटपट तयार होणारे मोदक आहे, म्हणजे कुठलीही झंझट न करता। तर चला पटकन आपण रेसिपी बघूया। तर त्यासाठी आपल्याला 1 वाटी तांदूळाचं पीठ लागणार आहे। तर हे पीठ तुम्ही रेडीमेड आणू शकता किंवा घरी तयार करू शकता। छान बारीक पीठ घ्यायचं। इथे मी मेजरिंग कप वापरलेला आहे, तुम्ही घरातील कुठलाही कप वापरू शकता। तुम्हाला जर घरी बनवायची असेल पिठी तर तांदूळाला जे आहे ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून चांगलं सुकू द्यायचं सावलीमध्ये आणि ते सुकल्यानंतर मग दळून आणायचं। तशी तुम्ही पिठी तयार करू शकता। आपण सगळे मेजरमेंट या वाटीनेच घेणार आहोत, त्याच्यामुळे हे पीठ जे आहे मी एका याच्यामध्ये काढून घेते। आता इथे मी आंब्याचा रस घेतलेला आहे, 2 आंब्याचा रस काढून घेतलेला। तर त्यातला आपल्याला एवढा रस नाही घ्यायचा आहे, त्याच वाटीने मी अर्धा वाटी रस घेऊन घेते आणि आपल्याला या रसाला आता डायल्यूट करायचं आहे। तर जे आंब्याची सालं आणि कोई असते ना, तर त्याला काय केलं मी थोडंसं पाणी टाकलं, अर्धा कप, अर्धा ते पाऊण कप पाणी घातलं आणि ते सगळे धुवून घेतलं आणि ते पाणी मी वापरते। म्हणजे काय होईल की आपल्या मोदकाचा रंग जो आहे तो तसाच राहील आपण प्लेन पाणी टाकण्यापेक्षा। तर आता आपण त्याच कपाने 1 कप पूर्ण घेतो आणि हे एखाद्या गंजामध्ये काढून घ्यायचं। म्हणजे त्याच गंजामध्ये काढायचं की ज्याच्यामध्ये आपल्याला आता हे शिजवायचं आहे, सगळी पुढची प्रोसिजर करायची आहे। थोडंसं चांगलं मिक्स करून घेऊ, कारण वाटीमध्ये जास्त असल्यामुळे मिक्स करता नाही आलं। पाणी आणि रस जो आहे तो व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे। आता आपण त्याच्यामध्ये साखर घालून घेऊया। तर इथे जे आहे मी पाव वाटी मेजरिंग कपाने पाव वाटी साखर घेतलेली आहे। आपण हे थोडं फिरवून घेऊ। आपण त्याच्यामध्ये 2 पिंच मीठ घालतोय किंवा छोट्या चमच्याने जे आहे ते पाव चमचा मीठ घालू शकतात, त्याच्यामुळे टेस्टसाठी आपण हे मीठ घालतोय। आणि हे खोबरं आहे, म्हणजे नारळाचा चव आहे, ओल्या नारळाचा। तर तो घेतला आहे मेजरिंग कप आणि अर्धा कप। तर पाठीमागचं साल काढून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये तो छान बारीक कसाच करायचा आणि थोडंसं दाबून घ्यायचा, वरवर नाही भरायचा। मी सांगितल्याप्रमाणे जो मेजरिंग कप होता ना फुल, तर त्याचा अर्धा आहे तो। आता आपल्याला काय करायचं आहे ना, की आपला जो रस होता आंब्याचा तो शिजवून घ्यायचा। तर आपण गॅस ऑन करून देऊया आणि ते भांडं गॅसवरती ठेवून त्या याला जो आहे तो उकळी येऊ द्यायचं आहे आपल्याला त्या रसाला चांगली। तर इथे ना तुम्ही रसाऐवजी साधं पाणी घेऊ शकता किंवा नारळ फोडल्यानंतर जे नारळाचं पाणी असते ना ते पाणी घेऊ शकता किंवा नारळाचं दूध घेऊ शकता किंवा साधं दूध पण घेऊ शकता, तर तुमच्याकडे रस अवेलेबल नसेल तर। आणि इथे जे आहे ते 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेलं पोहे खायच्या चमच्याने, त्याच्यामुळे आपलं काही चिकटणार नाही आणि एक ग्लेज येतो, त्याच्यामुळे आपल्या मोदकाला जे आहे चांगली चमक येते। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ। त्याच्यामध्ये मी 3-4 वेलची जी आहे ते फ्रेश कुटून घेतली आणि ते टाकून घेतले। नंतर आपला जो हा नारळाचा चव होता ना, आता तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ। त्याला व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करायचं आहे आणि थोडा वेळ जे आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आपण आता त्याच्यामध्ये तांदूळाची पिठी घालून घेऊया। तर पूर्ण पिठी घालून घ्यायची आणि म्हणजे इथे आपण उकड काढतो आहे आणि आता याला चांगलं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। छान मिक्स करायचं आहे आपल्याला हे पूर्णपणे। तुम्ही जर हे मोदक बनवायला पाण्याचा वापर करत असेल तर इथे साखरेचं प्रमाण जे आहे ते जास्त घ्यायचं, म्हणजे अर्धा ते पाऊण वाटी तुम्ही घेऊ शकता। आणि व्यवस्थित पूर्ण मिक्स झालं की त्याच्यावरती मग आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि जस्ट स्लिमवरती आपल्याला 2 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे त्याची। आता इथे आपली वाफ काढून झालेली आहे, आपण बघूया झाकण उघडून। तर छान वाफ आलेली आहे, तुम्ही बघू शकता वाफा निघतायत मस्त। आता परत आपण एकदा मिक्स करून घेऊ आणि ही जी उकड आहे तर आता आपल्याला थंड करायची आहे। तर एका परातीमध्ये हे सगळं काढून घ्यायचं आणि पसरवून घ्यायचं। पसरवल्यामुळे काय होईल, थोडीशी लवकर थंड होईल। आणि आता आपल्याला याची मॉलिश करायची आहे, चांगलं स्मॅश करून घ्यायचं। तर चमच्याच्या साहाय्यानेच थोडंसं त्याला स्मॅश करू, म्हणजे काय होईल पटकन त्याची वाफ जी आहे ती निघून जाईल आणि ते लवकर थंड होऊन जाईल। त्याच्यासाठी आपण ही प्रोसेस करतोय। आता याला आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। थंड झालेलं आहे आपलं, हे बघू शकता हाताला बेअर होते आहे। आता तुपाचा हात घ्यायचा, म्हणजे थोडं तूप घेतलं मी, छोटा 1 चमचा, आणि याला छान आपण मळून घेऊ। म्हणजे जेवढं चांगलं मळाल ना तेवढे आपले मोदक जे आहेत ते असे चांगले होतात।
परत मी थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि परत आपण याला छान मळून घेऊ आणि तुम्ही बघू शकता मस्त सॉफ्ट असा आपला हा गोळा तयार झालेला आहे, छान आणि मऊ लुसलुशीत असाच दिसतोय. आता आपण साचा घेतलेला आहे, तुमच्याकडे जो साचा असेल तो तुम्ही घेऊ शकता. थोडंसं तुपाचा हात घ्यायचा, त्या साच्याला चांगलं तूप लावून घ्यायचं आणि हे जे सारण आहे आपल्याला आता त्या साच्यामध्ये भरायचं आहे. तर साचा बंद करून हे सारण भरायचं. थोडंसं चांगलं प्रेस करायचं, कारण जे टोक आहे ना ते व्यवस्थित यायसाठी तुम्हाला प्रेस करावं लागेल. आपण आता त्याच्यामध्ये बसते तेवढं सारण भरून घेऊ, पण साच्याच्या आतमध्ये सारण राहायला पाहिजे, साच्याच्या बाहेर सारण नको यायला, नाहीतर तो मोदक जो आहे तो व्यवस्थित बसत नाही. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने भरते तर, कारण तो मोदक जे आहे ते छान असा बसला पाहिजे ना, म्हणून आतपर्यंत सारण भरायचं. आणि तुम्ही बघू शकता किती सुबक आणि किती छान आपला हा मोदक तयार झालेला आहे. वाव, मस्त दिसतोय अगदी. डिझाईन बघा किती छान आलेलं आहे त्या मोदकावरती. आणि आता आपण अशाच पद्धतीने सगळे मोदक जे आहे ते तयार करून घेऊ. बघू शकता जवळपास 13 इथे मोदक झालेले आहे. आणि आता आपल्याला या मोदकाला वाफवून घ्यायचं आहे, तर त्यासाठी आपण चाळणीमध्ये वाफवून घेतो आहे. तर थोडासा तेलाचा हात त्याला लावून घ्यायचा. मी तिकडे पाणी पण ठेवलेलं आहे गरम करायसाठी आणि आपण हे सगळे मोदक जे आहे ते त्याच्यावरती ठेवून देऊ. तर मी सगळे माझे मोदक जे आहे ना त्या चाळणीमध्ये बसते. एकदम चिटकून नका ठेवू, थोडेसे लांब लांबच ठेवायचे मोदक, म्हणजे आपल्याला काढायला सोयीचं जातं. आता हे पाणी उकळलेलं आहे आणि आपण ही जी मोदकाची चाळणी आहे ती त्या पाण्यावरती ठेवून देऊ. आता त्याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊ आणि जस्ट म्हणजे 5 ते 7 मिनिटात आपले हे मोदक तयार होतात, कारण आपण ऑलरेडी वाफ जी आहे ती काढली होती. आता बघूया. यस, परफेक्ट. आपले मोदक जे आहे ते छान वाफवून झालेले आहे. हात लावल्यानंतर कळते की आपल्या हाताला असं चिपकत नाही, तो सुटून जातो. आणि थोडासा मोकळा करून बघा, खाली पण मोकळा झालेला आहे. आणि आता आपण हे आपले सगळे मोदक जे आहे ते काढून घेऊ. बघू शकता तुम्ही मस्त मोदक तयार झालेला आहे आणि छान वाफवल्या गेलेला आहे. आता ही चाळणी जी आहे ते आपण बाहेर काढून घेऊ आणि याच्यावरती सगळ्याच्यावरती आपण आता तूप काढून घेऊ. हे मोदक जे आहे ना ते थंड झाल्यावरती खायचे. हे मोदक गरम गरम नाही खायचे. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघू शकता आपण त्याच्यावरती गार्निश करतो आहे. पिस्त्याचा मी थोडा किस करून घेतला आणि त्याने गार्निश करूया. अगदी मऊ आणि लुसलुशीत हे मोदक लागतात. बघू शकता खूप छान मोदक हे तयार होतात.